लक्षात घेतलं तर ही यात्रा जी आहे ती साधारणतः 51 किलोमीटरची आहे आणि मस्साजोगवरून या यात्रेला आज सुरुवात झालेली आहे। देशमुख कुटुंबीय देखील या यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। धनंजय देशमुख आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून जाणून घेणार। मला सांगा धनंजयजी, धनंजय देशमुख यांच्याशी बोलण्याचा आपण प्रयत्न करतो आहेत। वैभव देशमुख असतील किंवा देशमुख कुटुंबीय जे आहेत ते या यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। धनंजयजी, वैभवीचा जो जबाब आपण लक्षात घेतला तर त्याविषयी पब्लिश नाही, पब्लिकमध्ये नाही। जी सद्भावना यात्रा निघते या यात्रेला आपण घेऊन काय प्रतिक्रिया? जी सद्भावना आहे देशमुख कुटुंबियांना जे मागच्या 3 महिन्यापासून तुम्ही बघताय की अतिशय संयमानं, अतिशय विनम्रपणं आणि न्यायाच्या भूमिकेत असताना आपण कुठलंही एक चांगल्या पद्धतीनं जसं आपण न्याय मागतोय हीच सद्भावना सगळीकडे यायला पाहिजे आणि जे दुष्ट प्रवृत्ती आहेत त्यांनी ही विचारात घेतली पाहिजे। बीड जिल्ह्यातलं जर आपण पाहिलं तर एक जातीय सलुका कुठेतरी बिघडत चालल्याचं वातावरण अजिबात चाललेलं नाही। खूप चांगली लोक आहेत, खूप चांगला जिल्हा आहे, परंतु ह्या जे काही प्रवृत्ती आहेत आणि त्यांना प्रवृत्तीला जे विकृती आहे त्यांच्या डोक्यात आणि त्यांना जे समर्थन करणार आहे ते लोक सोडले तर एकदम जिल्हा सुजलाम सुफलाम आहे, विचाराचा आहे, आचाराचा आहे। सलोखा कायम ठेवायला या सद्भावना यात्रेची मदत होईल। सलोखा आमच्याकडून कायम आहे, ज्या विकृती आहेत त्यांनी ठेवला पाहिजे। कॅमेरामॅन अमितसह महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, बीड। काँग्रेसची सद्भावना रॅली जी आहे ती आता सुरू झालेली आहे। 51 किलोमीटरचा हा प्रवास असणार आहे मस्साजोग ते बीड आणि देशमुख कुटुंबीय सुद्धा या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत।